अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही वर दिलेल्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी तुम्हाला म्हणत आहे, स्वतःवर शंका घेऊ नकोस, स्वतःवर अविश्वास देऊ नकोस. तुझ्यात सामर्थ्य आहे बाळा. मी शब्दांना नाही तर तुझ्या भावनांना प्रतिसाद देत आहे. मी तुला समृद्धी द्यायला तयार आहे. तू तुझे विचार आणि भावना बदलायला तयार आहे का? स्वतःवर विश्वास ठेवशील तर स्वप्न सत्यात यायला वेळ लागणार नाही. आयुष्यात बदल हवा असेल तर सुरुवात करावीच लागेल. तू सतत मनामध्ये विचार करत आहे की स्वामी मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळत नाही. बाळा, प्रयत्न थांबवू नकोस. यावेळेस हा शेवटचा प्रयत्न असेल, कारण आजची वेळ तुला त्रास देत आहे. उद्या तीच वेळ तुझी ताकद बनेल. फक्त थोडा धीर धर. जो भक्त मला आज मनापासून काही मागेल त्याला आम्ही ते नक्की देणार. चल तर मग काय हवं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेव. जे जे वाईट घडेल त्यापेक्षा 10 पटीने चांगलं तुला मिळणार आहे. 4 वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपले आहेत. तू कोणाचं कधीच काही वाईट केलं नाही तरीही लोक तुला चुकीची वागणूक देतात. त्यामुळे तुझे चांगले वागणं सोडू नकोस. एक दिवस तुझा येणार, सगळ्यांना तुझी किंमत कळणार. तू फक्त हार मानू नकोस. वाईट मार्गावर जाऊ नको. ज्या गोष्टी तुझ्यासाठी अशक्य आहे त्या नक्की शक्य करणार. जेवढे वाईट घडायचे होते तेवढं घडून गेले. आत्ता या क्षणापासून तुझा चांगला काळ सुरू होईल. तू ठेवलेला संयम आणि आम्ही तुझी घेतलेली परीक्षा त्यात तू यशस्वीरित्या पास झाला आहे. त्यामुळे विश्वास ठेव. आता आमच्या कृपेला सीमा राहणारच नाही. तुझा संसार सुखाचा व्हावाच हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझं नाम जप. तुला येऊन कुणीही काही सांगितलं, विरोध देखील दर्शवलं तरी तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा. तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा इथून पुढे पूर्ण होणारच आहेत. हा तुझ्या स्वामीचा तुला आशीर्वाद आहे बाळांनो. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तर तो खरा शेवट नसतो, तर ती नवीन यशाची सुरुवात असते. लक्षात घ्या, आपण जे स्वतःला मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि हे ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला कमजोरच बनवतं. पण जेव्हा तुम्ही सकारात्मकरित्या मी सामर्थ्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे असं म्हणतात, तेव्हा तुम्हाला हे ब्रह्मांड त्याच्या रीतीने घडवतो. आत्ता तुला सगळ्याचे खरे चेहरे दिसायला सुरुवात होईल. जग तुझं कौतुक करेल अशी वाट पाहणं बंद कर आता. तू फक्त लक्षात ठेव, ज्या झाडाला कोणीही विचारत नाही त्या झाडाच्या पानाची किंमत दसऱ्याच्या दिवशी सोन्याची होते. संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते. हे वर्ष संपण्या अगोदर तुला खूप काही देऊन जाईल. तू फक्त आता घ्यायला तयार हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन.
जर बाळा उदास असतील तर माझं नाव घे, दुःखी असतील तर माझं ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव, एवढ्यानेही समाधानी नसतील तर आता अक्कलकोटची वाट घे, कारण तुझे स्वामी आता तुझी वाट पाहत आहे. ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तेव्हा तू येऊन हे संदेश ऐकू शकतोस. नक्कीच तुला यातून काहीतरी मार्ग सापडेल. तुला काय हवं आहे आणि तू त्या गोष्टीची किती वेळ वाट पाहत आहेत हे मला पूर्णपणे माहीत आहे. विश्वास ठेव, तुझ्यासाठी सर्व काही घडत आहे, फक्त अजून त्याची योग्य वेळ आली नाही. जे बिघडलं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि दुरुस्त करूनच. तू चिंता करू नकोस, कारण प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो. काही लोकांना त्याच्या कर्मावर सोपवून आपण निवांत व्हायचं असतं, कारण जेव्हा वाईट लोकांच्या आड आपण जातो तेव्हा आपल्याला सुद्धा कर्मामध्ये भर पडत असते, हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो की ज्या भक्तासोबत षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वामींनी कधी सोडलं नाही. त्यामुळे तू निश्चिंत राहा, तुझ्यासोबत न्याय हा होणारच आहे. तुझा एक दिवस असा येईल की तू स्वामीकडे बघशील आणि म्हणशील, स्वामी मी तर खूप कमी मागितलं होतं, तुम्ही तर मला दुपटीने तिपटीने दिलं आहे. काळजी करू नकोस, आमच्या आशीर्वादाचा सुरक्षा कवच सदैव तुझी रक्षण करत आहे. शेवटच्या पावलाने सुद्धा मोठे ध्येय गाठता येतं. शेवटी जिद्दी समोर नशिबालाही भरावं लागतो. तू फक्त संयम ठेव. जे कार्य तू सुरू केलं आहेस त्या कार्यात नक्कीच तुला यश मिळणार आहे. वेळ लागत आहे, कारण बाळा प्रारब्ध आणखीन बाकी आहे. आयुष्यात तुझ्या काही नसलं तरी ये कधी हार मानू नकोस, कारण या ब्रह्मनायकाचा मायेचा हात नेहमी तुझ्या डोक्यावरच असेल. तुझा विश्वास तुला तुझ्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल. तुझा विश्वास तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा हा विश्वास असाच कायम ठेव, कल्याण होणार. काळजी करू नकोस. मला ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आता शक्य होताना दिसतील. स्वतःला कधीच कमी समजू नकोस. आम्ही कोणत्याही गोष्टीही बिनकामाची बनवलीच नाही. त्यामुळे स्वतःला ओळख, स्वतःच्या अंतर्मनाशी स्वतःला जोडून घे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला तुझं मनच देईल. लक्षात घ्या, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपलं नशीब लिहितात. म्हणून धावपळीच्या जीवनात देवदेव जरी करत नसतात तरी सुद्धा चांगले कर्म करा. ते तुम्हाला ह्या कलियुगातून तारतील. जेव्हाही स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं तेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये टाकतात जिथे तुम्हाला असं वाटतं की आता सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, तिथूनच स्वामीचा खेळ सुरू होतो आणि तुमच्या आयुष्यात बदलायला सुद्धा सुरुवात होते. काळजी करू नकोस, लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापाचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला उशीर होतो, पण कृपा योग्य वेळी नक्की होते. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितकं कमी कराल तेवढे तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी बनाल. आणि तुझे नशीब तर स्वामींनी लिहिलं आहे, त्यामुळे पश्चाताप कशाला करायचा. जे होईल ते उत्तमच होईल. बाळा, आम्ही प्रत्यक्षात तुझ्यापर्यंत पोचू शकलो नाही तरी या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोचतो. त्यामुळे हे ऐकायला विसरत जाऊ नको. सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, एक ना एक दिवस ते बाहेर येतच. सत्याच्या प्रकाशात खोटाच्या अंधाराला मिटावं लागतं. त्यामुळे संयम ठेव, विश्वास ठेव. न्याय तुझ्या बाजूनेच होणार. काळजी करू नकोस. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला
विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.